रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. कसा आहे ऊस बघा शेतकरी मित्रांनो, जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलोय ऊसाच्या प्लॉटमध्ये. तर सर्वप्रथम आपण आपल्या कंपनी प्रतिनिधीची ओळख करूया. तर आम्हाला तुमची ओळख सांगा. रामकृष्ण हरी. मी संतोष रेंका पताड, तालुका गाव एकलसपूर, तालुका पंढरपूर. त्याचबरोबर आपल्या या ऊसाचे मालक आहेत आपल्यासोबत, त्यांची पण ओळख करून घ्या. नमस्कार सर. रामकृष्ण हरी. आम्हाला तुमची ओळख सांगा. सूर्यकांत मारुती कुरे, राहणार एकलसपूर, तालुका पंढरपूर. तर आज आपण कुरे साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आले मित्रांनो. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ऊस स्पेशलनं एवढ्या कांड्या वाढतात का, तेवढ्या कांड्या वाढतात का. तर आपण नुसतं बोलतच नाही, तर आपण आता प्रत्यक्षात बघणार पण आहे. कुरे साहेब, आम्हाला काय सांगू शकता की तुम्ही ह्या ऊसाला आपल्या रामा ॲग्रोटेकचे किती डोस केले? 2 केली साधारणतः. साधारणतः ही किती एकर ऊस आहे आपला? पाऊण एकर ऊस आहे. पाऊण एकर ऊस आहे. बरं, ही किती दिवसाखालची लागण आहे? साधारण एका 9व्यातली आहे. 9व्यातली लागण आहे. म्हणजे आता जवळजवळ ह्या ऊसाला म्हणजे 10 महिने होत आले, बरोबर ना? 10 महिन्याच्या मानानं ऊसाची वाढ चांगली आहे. आता आम्हाला सांगू शकता की तुम्ही ह्या ऊसाला आपलं काय काय सोडले? ऊस स्पेशल, ऊस स्पेशल सोडले. रूट मॅजिक आणि दुसरं ऊस स्पेशल. ऊस स्पेशल मायक्रो. म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीचे ऊस स्पेशल, मायक्रोटन आणि रूट मॅजिक सोडले तुम्ही, बरोबर ना? तर आता ह्याचा फरक काय तुम्हाला जाणवला? फरक पेऱ्यात वाढ भरपूर. बरं. आणि हाईटला बी भरपूर गेला. हाईटला फुटवे जवळ साधारणतः 30-32 झाले. एका बेटात एका फुटवे बेटात. किती असतील? 32. एका बेटामध्ये कमीत कमी 32. असं कवळ्यात धराबर बघू गावते का? 32 फुटवा आहे. कवळ्यात जरी धरायचं म्हणलं तरी गावत नाही, बांधलंय वर तरी आम्ही इकडून तिकडून. शेतकऱ्याचं म्हणणं असतं की बाबा 30-35 फुटव्याची काय गरज आहे? एवढे फुटवे आले तर ऊस वाढत नाही, किंवा काही निम्मेच फुटवे वर येतात, निम्मे खाली तसेच राहतात किंवा जळून जातात. तुम्ही तर बघू शकता एकही फुटवा जळला नाही. हाय असे सगळेचे सगळे फुटवे वर आलेत. तर आज मला सांगा सर की तुम्ही ऊस स्पेशल सोडल्यामुळं, रामा ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल सोडल्यामुळे ही फरक आहे का, कशामुळे? रामा ॲग्रोचा सोडल्यामुळं एवढा फरक पडला. बरं, आता मला सांगा की तुम्ही बघू शकता की पहिलं सोडायच्या अगोदर हे कसं होतं दाखवा आम्हाला, आणि सोडल्यानंतर कसं होतं. आता आपण पहिले बी कांड्यांची संख्या बघू शकतो मित्रांनो, की कांड्यांची साईज किती आहे किंवा किती इंचाच्या कांडे आहेत. जसं जसं बरं आता ही वाढ झाली, ही खरंच ऊस स्पेशलमुळे झाली का? ऊस स्पेशल खरंच नक्कीच. नक्की 2 डोसमुळेच झालेली. आता आपण बघू शकतो की जिथं 1-1, 2-2 इंचाची कांडे आहे, तिथं हळूहळू 5-5 इंचापर्यंत कांडी झालेली आहे, 7-7 इंचापर्यंत झाली. कमीत कमी आता 1-1 इंच इथेपर्यंत कांडी पडलेली आहे. आज आपण बघू शकतो की त्या ऊसाची जाडी पण वाढलेली आहे. पहिल्या कांड्यांची जाडी, त्यांची उंची, दुसऱ्या कांड्यांची जाडी, त्यांची उंची, हे नक्कीच आपण बघू शकतो. फरक ह्या ऊस स्पेशलचा 100% आहे. किंवा ह्या ऊसाचा पोत पण आपण कशा पद्धतीने चालू हे पण बघू शकतो. एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हिरवागार ऊस आहे, बरोबर ना, उन्हाळ्यात. बरोबर. आता मला तुम्ही सांगा की या ऊस स्पेशलचा जे तुम्ही 2 डोस केलेत, ह्याचा खर्च किती आला तुम्हाला? 5,000 रुपये आला. 2 डोसचा 5,000 रुपये. मग मला सांगा की जर मार्केटमध्ये गेलं तर आपण म्हणतो की खतं एक बॅग कितीपर्यंत गेली आज? माझा पहिलाच डोस 6,000 रुपये झाला. पहिला डोस 6,000. रासायनिक. त्याचा काय फरक? त्याच्यानंतर मी काय ते बरोबर वाटलं नाही मला, म्हणून मी रामाटेकचं संतोष कोंडे घेतलेलं औषध. म्हणजे त्यातनं 100% एवढा रिझल्ट आला. म्हणजे आता तुम्ही 6-6 हजाराची जरी खतं घातली पहिल्या स्टार्टला, तरी त्याचा एवढा रिझल्ट जाणार नाही. पण रामा ॲग्रोटेकचे 5,000 2 डोस केले, तरी याचा रिझल्ट वाढला. आता आम्हाला सांगू शकता की ह्या 2 महिन्यात किती कांड्या वाढल्या असतील आपल्या? आता काय समोरच आहे, मोजायला लागेल. बघा बरं एका ऊसाला किती कांड्या येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि काय जरी मधला उजर 14-15 आहे, 16 कांड्याच्या आसपास आहे. 16 कांडे आहेत. बरोबर ना? पण काय सांगू शकता की ह्या 2 महिन्यामध्ये किती कांड्या वाढल्या असतील? या 2 महिन्यात साधारणतः 7 ते 8 वाढली. 8 कांड्या 8 वाढल्या. वाढली. ते काय समोरच दिसतंय 8 कांड्या वाढलेली. समोर जाईल. ते असं सांगितलं शेतकऱ्यांना खरं वाटेल का? खरं वाटणार की? खरं वाटलं का येऊन तिने भेट देऊ द्या. बोल. मुळात हा नियमच असा आहे की ऊसाच्या कांड्या ही प्रत्येक महिन्यात 2.5 ते 3 साधारणतः सरासरी 3 कांडी ही बाहेर पडतच असते. हां, मग जी काय शेतकऱ्याच्या सांभाळण्यावर किंवा जे आता तुम्ही रामा ॲग्रोटेकचं स्पेशल वापरले ऊसाचं, त्याच्यामुळं त्यांना त्याचा रिझल्ट मिळाला आहे. का तर खाली कांडे पेऱ्याची संख्या लहान आहे, छोटी. त्यांनी ज्या वेळेला वापरायला चालू केलं त्यावेळेस वाढ. त्याच्यानंतर पेऱ्याची संख्या वाढली. त्यामुळं साधारणतः महिन्याला 3 कांड्याचे ॲव्हरेज प्रमाण आहे. 2 महिन्यात 6-7 कांडे ह्यांना मिळाले त्यात. ठीक आहे, मला सांगा जर तुम्ही ऊस स्पेशल सोडलं नसतं
तर ह्या कांड्याची एवढी जाडी आणि ही लांबीची भेटली असती का? नाही भेटले हा आता ते आपण म्हण बघतोय की खाली बी ऊस आहे आपली कांड्या त्या म्हणजे सुरुवातीच्या पहिला ही डोस कांड्या टाकलेला ही लहानच कांडे पहिला इथून दोन हा, इंचाच्या. हा आणि जे रामाट एक चालू केलं ती वाढलेलं जाईल सगळी म्हणजे ही जी वरच्या 7-8 हा दहा वाढलेले कांडे वाढलेले ते 2 महिन्यामध्ये 2 7 कांड्या म्हणजे महिन्याला 4-4 कांड्या आपल्याला रिझल्ट आलाय आ, एवढ्या टेम्परेचर मध्ये 4-4 कांड्या जर आदर किती 10,000 डोस टाकला तर निघतोय का? नाही आता हे मी म्हटले की एका महिन्यात 3 कांडे निघतील रासायनिक जरी घातलं काय ऑर्गॅनिक घातलं काय पण एवढ्या टेम्परेचरला निघेल नाही निघत पावसाळ्यात असं मी Temperature बरोबर भरपूर. निघेल की पण टेम्परेचर मध्ये निघेल का? तर ही कशाची कामाला आहे? रामा ॲग्रोटेक रामायण बरं आम्ही म्हणतो म्हणून नाही आता आपण ह्या ऊसाचा हार्वेस्टिंग पर्यंत किती गुंठाचा प्लॉट आहे? 30 गुंठ्याला 30 गुंठाचा ह्याच्या अगोदर ह्याच्यात किती टन ऊस जात होता? लय जात 20-25 टन 20-25 टन 30 गुंठ्यात ऊस जात होता आपण ही ऊस हार्वेस्टिंग पर्यंत जपू आपला हार्वेस्टिंग पर्यंतची काही शेड्यूल आहे ती वापरू तुम्ही रासायनिक खताला बी खर्च करत होता. करतच होतो त्याच्यापेक्षा 5-10 हजार कमीच करा खर्च बरोबर ना रासायनिक खतापेक्षा जास्त खर्च करायची गरज नाही 5-10 हजार कमीच खर्च करा पण 5-10 टन ऊस वाढवून घ्या आवडेल का नाही आवडेल तुम्हाला आम्ही शेतकऱ्या म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जो तुम्ही 20-20 30-30 40-40 50-50 बॅगा टाकता पण 100 टन काढू शकत नाही 80 टन काढू शकत नाही त्याच्यापेक्षा आम्हाला 5-10 हजार रुपये खर्च कमीच करा 20-30 हजारामध्ये आपला खर्च होतोय पण त्याच्यामध्ये फरक काय होणार आज तुम्ही बघू शकता की कांड्यामध्ये जे काही अंतर आहे दोन्ही कांडीतलं अंतर किंवा ह्या कांड्याची जाडी आता अजून ह्याला जवळजवळ कमीत कमी कारखान्यात जायला किती दिवस आहे? 4 महिने आणखी 5-6 महिन्याला 5-6 6 महिना महिने आज मला सांगा महिन्याला 4च्या हिशोबाने किती कांडे झाले? 24 कांडे अजून वाढतील बरं आता ही 30-35 कांडे. ही कवळा आहे एकदम बरोबर ना कवळा. ही ज्या भरपूर कवळा आहे. फुगल ना त्यावेळेस आपण दुसरी सुद्धा शूटिंग ह्यांची घेणार आहे फक्त तुम्ही हे रामायण औषध कंटिन्यू करणार का बंद करणार का? नाही कंटिन्यू चालू ठेवणार आता रिझल्ट आलाय म्हटल्यानंतर कंटिन्यू चालू राहा आता मला सांगा तर हे रासायनिक जर आपण बजेट काढलं असतं तर 10 महिन्यामध्ये किती बजेट गेलं असतं? साधारणतः आता माझं 14,000 गेलं असते आता 14,000 आपण किती भागले? 5,000 14,000चा डोस फक्त 5,000 मध्ये झाला काम झालं का नाही झालं? झालं काम एक नंबर झालं मी तमाम सर्व भारतातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या सांगेन की तुम्हाला जर तुमच्या ऊसामध्ये असा बदल घडवायचा असेल तर तुम्ही सुद्धा रामायण ज्ञानशक्ती ऊस स्पेशल वापरा जसं आज ह्यांच्या ऊसामध्ये बदल करून घेतला आज ह्यांच्या ऊसामध्ये बघू शकता की जवळजवळ 30 35 पर्यंत फुटवायचं 2-2 इंचाची कांडी 5-5 7-7 इंचावर झाली किंवा एका ऊसामध्ये एवढे बेट शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की पोचले जात नाहीत ह्यातला एक तरी ऊस पण आहे का तेव्हा ही कडपर्यंत येणार नाही असं 32 ऊस आहेत ही सगळं अशीच आहे 32 ऊस बरोबर ना म्हणजे एक बारका एक मोठा आले असं काय नाही तुम्ही सुद्धा तुमच्या ऊसामध्ये असं 100% नियोजन करू शकता ह्याच्यासाठी वापरावं लागेल ऊस स्पेशल बरोबर ना रामायणचं ऊस स्पेशल आज तुमच्या या प्लॉटमध्ये आपण आलो आज आमच्या कंपनीचे प्रतिनिधी तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी काय चार्जेस घेतले का? नाही काय नाही 1 रुपया नाही नाही ना बरं वेळेवर सर्व्हिस आहे का? वेळेवर सर्व्हिस जर अशी सर्व्हिस सगळ्या शेतकऱ्यांना मिळलं तर त्यांनी वापरायला पाहिजे का नाही? वापरायला पाहिजे आणि चांगलं उत्पन्न मिळतं 100%. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर जय हिंद जय राम.